नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ तुषारच्या या नवीन एपिसोडमध्ये आज आपण भेट देणार आहोत मंदाता पर्वताची परिक्रमा करत असताना लागणारा संगम घाट। या संगम घाटाला नर्मदा कावेरी संगम असे सुद्धा म्हणतात। या ठिकाणी नर्मदा आणि कावेरी दोन्ही नद्या एकत्र येतात, म्हणून या घाटाला संगम घाट असे म्हणतात। नर्मदा कावेरी संगम ओंकार पर्वताच्या शेवटी नर्मदा आणि कावेरी नद्यांचा संगम आहे। येथे स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे। ओंकारेश्वर मंदिरापासून परिक्रमा मार्गावरती 2 किलोमीटर चालल्यावर संगम घाट येतो। या ठिकाणी बोटीतून पण जाता येतं, पण ज्यावेळी नदीला पाणी असेल अशा वेळीच बोट त्या ठिकाणी जाते। इतर वेळी आपल्याला पायी चालत जावे लागते। चैत्र महिन्यातील अमावस्येच्या दिवशी येथे मोठ्या संख्येने भाविक स्नान व पूजेसाठी येतात। संगम घाटाचे नैसर्गिक सौंदर्य अतिशय नयनरम्य आहे। दररोज माँ नर्मदेची धारा येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते। पौराणिक कथेनुसार धनपती हे भगवान कुबेराचे महान भक्त होते। भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी कुबेरांनी कठोर तपश्चर्या केली। त्यासाठी त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली। भगवान शिव कुबेरच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि कुबेरांना दैवतांपैकी सर्वात श्रीमंत बनवले। भगवान शिवाने कुबेराच्या स्नानासाठी आपल्या केसांपासून कावेरी नदीची निर्मिती केली होती। ही नदी नर्मदेला मिळते। येथे कावेरी ओंकार पर्वताभोवती फिरते आणि संगमावर पुन्हा नर्मदेला भेटते, ज्याला नर्मदा आणि कावेरीचा संगम म्हणतात। या संगमावरती बरेच भक्त श्रद्धेने स्नान करतात आणि पूजा करतात। आपण सर्वांनी हा व्हिडिओ इथपर्यंत संपूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप आभार। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया ट्रॅव्हल विथ तुषारच्या एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन ठिकाणी। धन्यवाद।